नमस्कार, स्वागत है आपका SRTV न्यूज नेटवर्क में। मैं हूं आपके साथ शालिनी। आइए बढ़ते हैं आज की बड़ी खबर की ओर। नागपुरात 31 मे पासून खासदार क्रीडा महोत्सवाचे 8वे पर्व। आमदार संदीप जोशी यांनी सांगितले की 18 क्रीडा प्रकारांचा समावेश होणार। केंद्रीय मंत्री माननीय श्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून आयोजित देशातील पहिल्या ठरलेल्या खासदार क्रीडा महोत्सवाचे 8वे पर्व यंदा 31 मे ते 7 जून 2026 या कालावधीत नागपूर शहरात आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक आमदार संदीप जोशी यांनी पत्रपरिषदेत दिली। यावेळी श्री सुधीरजी दिवे, सहसंयोजक डॉक्टर पियुष आंबुलकर उपस्थित होते। दरवर्षी हा महोत्सव नागपूर शहर व जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात पार पडत आलाय। मात्र यावर्षी नागपुरातील वाढते तापमान लक्षात घेता क्रीडा साखळी खंडित न करता महोत्सवाचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला असून यंदा हा महोत्सव फक्त नागपूर शहरातील खेळाडूंकरिता मर्यादित ठेवण्यात आलाय। कॉमन आहे ना बोला भाऊ। आता क्रीडा महोत्सवची आता सुरुवात होणार आहे, केव्हापासून होणार आहे आणि किती इथे म्हणजे गेम्स राहणार आहे? नेते माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून त्यांच्या मार्गदर्शनामुळे क्रीडा महोत्सवाला 7 वर्षाआधी सुरुवात झाली। याचा अनुभव वर्ष आहे। महानगरपालिकेच्या निवडणुकांमुळे नेहमीच्या सीझनमध्ये म्हणजे कालावधीमध्ये हा महोत्सव यावर्षी आयोजित होणार आहे। त्यामुळे हा गावा या संदर्भामध्ये आम्ही अधिकाऱ्यांची चर्चा करून आम्ही शेवटी याचा निर्णय घेतलेला आहे। मर्यादित अवस्थेमध्ये या क्रीडा महोत्सवाचं आयोजन यावेळेला 31 मे ते 7 जून या कालावधीमध्ये आम्ही करण्याचं निश्चित केलेलं आहे। 31 मेला सकाळी 5:30 वाजता यशवंत स्टेडियम या ठिकाणून याच्या मॅरेथॉननी आम्ही याचा प्रारंभ करणार आहोत, उद्घाटन करणार आहोत आणि 7 जूनला याचा समारोप संध्याकाळी 7 वाजता सुरेश भट सभागृहामध्ये करण्याचं याचं निश्चित केलेलं आहे। यामध्ये जवळपास 18 गेम्स आम्ही घेतो आहे। मला याची कल्पना आहे की नागपुरातील अनेक खेळाडूंचा भ्रमनिरास यामध्ये होणार आहे, परंतु ज्या पद्धतीने माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी प्रोटोकॉल डिक्लेअर केलेला आहे, माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी ज्या संवेदना व्यक्त केलेल्या आहे की खेळ हा जो प्रकार आहे याच्यामध्ये काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे। ऊन प्रचंड तापणार आहे आणि त्यामुळे आम्ही हा क्रीडा महोत्सव फक्त संध्याकाळी 6:30च्या नंतरच घेणार आहोत आणि मॅरेथॉन सोडून संध्याकाळी 6:30 नंतर 18 गेम्स हे आम्ही या ठिकाणी घेतो आहे। जवळपास 57 लाखाचे पुरस्कार यामध्ये घेणार आहोत। जे खेळाडू यामध्ये सहभागी होणार आहे त्यांचा विमा हा देखील आम्ही यावर्षी विमा काढणार आहोत, ज्याच्यामध्ये त्यांना 2 लाखापर्यंतचा अपघाती विमाचं कवच मिळावं हा देखील आम्ही प्रयत्न यामध्ये करतो। तुम्ही म्हणाले की शहरातलेच खेळाडू खेळणार, ग्रामीणचे खेळाडू राहणार नाही, परंतु अनेकदा बघतोय की ग्रामीणचे खेळाडूसुद्धा अतिक्रमण करतात शहरामध्ये। यावेळेला आम्ही काळजी घेणार आहोत। आम्ही स्पष्ट ठरवतो आहे की शहरातल्या खेळाडूंसाठी हा क्रीडा महोत्सव ठेवावा। 6 महिन्यानंतर 12 जानेवारीपासून पुन्हा 2027चा नवीन हंगाम आमचा सुरू होईल। त्यावेळेला इतर जिल्हा असो, विदर्भातले खेळाडू असतील, त्या सर्वांचा समावेश या क्रीडा महोत्सवामध्ये निश्चितपणे आम्हाला करणार। हो, किती ट्रॉफीज आणि मेडल्स वितरित करणार किंवा सायटेशन देणारा प्रोत्साहन? 18 गेम्स घेतलेल्या विविध इव्हेंट्स आहेत। त्या इव्हेंट्स करता आम्ही संपूर्ण ट्रॉफीज, मेडल्स याची संपूर्ण व्यवस्था करतो आहे। मला असं वाटतं की मॅरेथॉनला फार मोठा सहभाग लाभेल। मॅरेथॉनमध्ये जवळपास 5000 मेडल्सची आम्ही व्यवस्था करतो आहे। त्याला काही सेलिब्रिटीजनी यावं उद्घाटनाला, त्याचा देखील आम्ही प्रयत्न करतो आहे। 18 गेम्स सांगितलेले आहेत, ते कुठले गेम्स आहेत थोडंसं स्पष्ट करा। 18 गेम्समध्ये
बास्केट